പിതാപുത്ര പവിത്രാത്മാക്കു സ്തുതിയോ. ദൈവനാമത്തിന് മഹത്വം ഉണ്ടാകട്ടെ. ദൈവത്തിൻ്റെ അതിപരിശുദ്ധ നാമം മഹത്വപ്പെടുമാറാകട്ടെ. നമ്മുടെ പ്രാർത്ഥനയിൽ കൂടി, നമ്മുടെ ആരാധനയിൽ കൂടി ദൈവനാമം മഹത്വപ്പെടണം. ഇതാണ് നമ്മുടെ ആവശ്യം. കർത്താവിൻ്റെ നാമം നമുക്ക് എന്തെങ്കിലും ലഭിക്കുന്നതിനേക്കാൾ ഉപരിയായി കർത്താവിൻ്റെ നാമം എന്നിൽ കൂടി മഹത്വപ്പെടുവാനിടയാകണമെന്നുള്ള ആഗ്രഹത്തോടു കൂടി നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കണം. നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കുന്നത് ദൈവനാമ മഹത്വത്തിന് വേണ്ടിയായി തീരട്ടെ. കർത്താവ്, നമുക്ക് എല്ലാവരുടെയും ഒരു ഉദ്ദേശം എന്ന് പറയുന്നത് നമുക്ക് എന്തെങ്കിലും ലഭിക്കണം എന്നുള്ള ഉദ്ദേശത്തോടു കൂടി പ്രാർത്ഥിക്കുന്നവരാണ് നമ്മൾ. കർത്താവിനെ ഫോളോ ചെയ്യുന്നവരാണ്. എന്നാൽ കർത്താവ് പറയുകയാണ്, നിങ്ങൾക്ക് ലഭിക്കുന്നതിനേക്കാൾ ഉപരിയായി, അതിനേക്കാൾ മുൻപേ ചിന്തിക്കേണ്ടത് ദൈവനാമം എന്നിൽ കൂടി മഹത്വപ്പെടണം. നമ്മുടെ ദൈവത്തിൻ്റെ നാമം നമ്മളിൽ കൂടി മഹത്വപ്പെടുന്നില്ല എങ്കിൽ നമുക്ക് നമ്മുടെ പ്രാർത്ഥിച്ചാൽ ഒന്നും ലഭിക്കുകയില്ല. ദൈവത്തിൽ നിന്ന് ഒന്നും പ്രാപിക്കുവാൻ കഴിയില്ല. परमेश्वर का नाम का महिमा के लिए हमें प्रार्थना करने का है. हम कभी भी प्रार्थना के लिए, आराधना के लिए जाएगा तो हमारा उद्देश्य, हमारा प्रार्थना का विषय पूरा होने के लिए नहीं, उससे अधिक परमेश्वर का नाम मेरे द्वारा महिमा होना है करके हमें प्रार्थना करना है. हालेलुया. हमारा परमेश्वर हमारा उद्देश्य देखते हैं. हालेलुया. परमेश्वर का उद्देश्य क्या है? सभी मनुष्य परमेश्वर का महिमा के लिए जिए और स्वर्ग राज्य प्राप्त करे. हालेलुया. और हमारा उद्देश्य क्या है? प्रार्थना करने का समय हमारा उद्देश्य सिर्फ इस दुनियादारी प्राप्त करने के लिए हमारा उद्देश्य है क्या करके परमेश्वर आज हमसे पूछ रहा है. और उसके लिए हम प्रार्थना के द्वारा कल का वचन के बैलेंस मार्क का सुसमाचार 10वीं अध्याय का 28 हम पढ़ेंगे. മർക്കോസിൻ്റെ സുവിശേഷം 10ാം അധ്യായത്തിൻ്റെ 28. तो परमेश्वर के सन्निधि से कल हमने पढ़ा, पत्रोस को यीशु पूछा, तुम लोग मुझे कौन है करके बोलते हैं. तो पत्रोस ने बोला, जीवित परमेश्वर का पुत्र है करके बोला. अरे ये तो परमेश्वर ने उनको क्या क्या आशीषें दिया करके कल हमने चिंता किया. तो आज वही पत्रोस के बारे में हम चिंता करने वाला है. तो पत्रोस 28 അവനോട്, ഇതാ ഞങ്ങൾ സകലവും വിട്ട് നിന്നെ അനുഗമിച്ചിരിക്കുന്നു എന്ന് പറഞ്ഞു തുടങ്ങി. അതിന് യേശു, എന്റെ നിമിത്തം, സുവിശേഷ നിമിത്തവും വീടോ സഹോദരന്മാരെയോ സഹോദരികളെയോ അപ്പനെയോ അമ്മയെയോ മക്കളെയോ നിലങ്ങളെയോ വിട്ടാൽ ഈ ലോകത്തിൽ തന്നെ ഉപദ്രവങ്ങളോടുകൂടെ 100 മടങ്ങ് വീടുകളെയും സഹോദരന്മാരെയും സഹോദരികളെയും അമ്മമാരെയും മക്കളെയും നിലങ്ങളെയും വരുവാനുള്ള ലോകത്തിൽ നിത്യജീവനെയും പ്രാപിക്കാത്തവൻ ആരുമില്ല എന്ന് ഞാൻ സത്യമായിട്ട് നിങ്ങളോട് പറയുന്നു. पत्रोस को यीशु बोल रहा है, पत्रोस यीशु को बोल रहा है, हम सब कुछ छोड़कर तेरे पीछे आया है, हमें क्या मिलेगा, हमें क्या मिलेगा करके पूछा. तो यीशु ने बोला, मेरा सुसमाचार के लिए, मेरा सुसमाचार के निमित्त तुम घर छोड़ा तो, भाई को छोड़ा तो, बहन को छोड़ा तो, माँ को, बाप को और बच्चे लोगों को भी छोड़ा तो, तुम्हारा घर संपत्ति सब कुछ छोड़ा तो, इस दुनिया में तुम उपद्रव के साथ 100 गुना घर, भाई लोग, बहन लोग, माँ लोग, बच्चे लोग और संपत्ति भी आने वाला दिन में प्राप्त करेंगे करके लिखा है. हालेलुया. हिंदी में जरा पढ़ेगा. हाँ. पत्रस ने उससे कहने लगा, देख, हम तो सब कुछ छोड़कर तेरे पीछे हो लिए हैं. यीशु ने कहा, मैं तुमसे सच कहता हूँ कि ऐसा कोई नहीं जिसने मेरे और सुसमाचार के लिए घर या भाइयों या
बहनों या माता या पिता या बाल बच्चे या खेतों को छोड़ दिया हो और अब इस समय 100 गुना ना पाए, घरों और भाइयों और बहनों और माताओं और बाल बच्चे और खोते को पर सातवें के साथ और परलोक में आनंद जीवन पाओगे। हालेलुया। तो परमेश्वर उधर कहा है, तुम ये जो कुछ परमेश्वर का सुसमाचार के लिए, सुसमाचार को अपनाने के लिए और सुसमाचार को बोलने के लिए, अनेक व्यक्ति को सुसमाचार में लेकर आने के लिए, परमेश्वर के राज्य में लेकर आने के लिए तुम जो कुछ छोड़ेगा वो सब कुछ तुम्हें वापस इधर ही मिलेगा। हालेलुया। और उसके साथ साथ तुम्हें क्या मिलेगा? परलोक में अनंत काल का जीवन बिताने के लिए भी योग्यता देगा। ये क्यों यीशु मसीह पतरोस को बोला है? पतरोस क्यों यीशु मसीह को ऐसा पूछा है, हम लोग सब कुछ छोड़कर तुम्हारे पीछे हो लिया तो हमें क्या मिलेगा करके पतरोस ने क्यों ये पूछा करके उसके ऊपर से हमें पढ़ेगा तो थोड़ा कुछ हमें मालूम पड़ेगा। उधर 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 उसका 17वें वचन से लेकर हम पढ़ेगा तो उधर अनंत काल का जीवन प्राप्त करने के लिए कैसा जीने का करके पूछकर एक व्यक्ति उधर यीशु के पास आगे आकर के उधर देख रहा है। उसका 18वें वचन पढ़िए। അതിനെ യേശു നല്ലവനെന്ന് പറയുന്നത് എന്ത്? ദൈവം ഒരുവനല്ലാതെ നല്ലവൻ ആരുമില്ല. കൊല ചെയ്യരുത്, വ്യഭിചാരം ചെയ്യരുത്, മോഷ്ടിക്കരുത്, കള്ളസാക്ഷ്യം പറയരുത്, ചതിക്കരുത്, നിന്റെ അപ്പനെയും അമ്മയും ബഹുമാനിക്കുക എന്നീ കൽപ്പനകളെ നീ അറിയുന്നുവല്ലോ എന്ന് പറഞ്ഞു. അവൻ അവനോട്, ഗുരു, ഇതൊക്കെ ഞാൻ ചെറുപ്പം മുതൽ പ്രമാണിച്ചു പോരുന്നു എന്ന് പറഞ്ഞു. യേശു അവനെ നോക്കി അവനെ സ്നേഹിച്ചു. ഒരു കുറവ് നിനക്കുണ്ട്, നീ പോയി നിനക്കുള്ളതെല്ലാം വിറ്റ് ദരിദ്രർക്ക് കൊടുക്ക, എന്നാൽ നിനക്ക് സ്വർഗത്തിൽ നിക്ഷേപം ഉണ്ടാകും, പിന്നെ വന്ന് എന്നെ അനുഗമിക്കുക എന്ന് പറഞ്ഞു. അവൻ വളരെ സമ്പത്തുള്ളവനാകൊണ്ട് ഈ വചനത്തിങ്കൽ വിഷാദിച്ച് ദുഃഖിതനായി പോയി स्तोत्रम। तो ये व्यक्ति जो अनंत काल का जीवन प्राप्त करने के लिए यीशु मसीह के पास आया और पूछ रहा है, नित्य जीवन अवकाश करने के लिए मैं क्या करना पड़ेगा? अच्छा गुरु, मुझे क्या क्या करना पड़ेगा? तो यीशु ने बोला, तू क्या क्या नहीं करने का? झूठ नहीं बोलने का, व्यभिचार नहीं करने का, हत्या नहीं करने का, चोरी नहीं करने का, और चेची आवाज नहीं आ रहा है। तो यीशु बोल रहा है, तुम स्वर्ग राज्य का अनंत काल का जीवन प्राप्त करने के लिए तुम्हें क्या क्या करना पड़ेगा करके उधर बता रहा है। तो वो सुनकर उसका 21 जरा हिंदी में पढ़िए। യേശു അവനെ നോക്കി അവനെ സ്നേഹിച്ചു. ഒരു കുറവ് നിനക്കുണ്ട്, നീ പോയി നിനക്കുള്ളതെല്ലാം വിറ്റ് ദരിദ്രർക്ക് കൊടുക്ക, എന്നാൽ നിനക്ക് സ്വർഗത്തിൽ നിക്ഷേപം ഉണ്ടാകും, പിന്നെ വന്ന് എന്നെ അനുഗമിക്കുക എന്ന് പറഞ്ഞു. हिंदी में पढ़िए 20 से। तो अन्यायों को तो जानता है, हत्या ना करना, व्यभिचार ना करना, चोरी ना करना, झूठी गवाही ना देना, छल ना करना, अपने पिता और अपनी माता को आदर करना। उसने उसे कहा, हे गुरु, इन सब को मैं लड़कपन से मानता आया हूँ। यीशु ने उस पर दृष्टि करके बचपन से मानता आया हूँ करके वो व्यक्ति बोल रहा है। तो ये बचपन से परमेश्वर का नियम के अनुसार जीने वाला एक व्यक्ति आकर पूछ रहा है, ये अनंत काल का जीवन प्राप्त करने के लिए मैं क्या करूं? നിത്യജീവനെ കരസ്ഥമാക്കുവാൻ ഞാൻ എന്ത് ചെയ്യണം ദൈവമേ എന്ന് ചോദിക്കുകയാണ് ആ വ്യക്തി. तो നിയമങ്ങളൊക്കെയും ദൈവം ഓർമ്മിപ്പിച്ചു കൊടുത്തു.
നാം ആ നിയമം പാലിച്ച് ജീവിക്കുന്നവരാണോ എന്ന് നമ്മളെ തന്നെ ഒന്ന് ശോധന ചെയ്യാം. നമ്മൾ നിത്യജീവന് വേണ്ടി ഒരുക്കപ്പെടുവാൻ അല്ലെങ്കിൽ നിത്യജീവനിൽ പ്രവേശിക്കുവാൻ ആഗ്രഹിച്ചുകൊണ്ട് ജീവിക്കുന്ന വ്യക്തികളാണ്. യേശു തമ്പുരാൻ പറയുകയാണ്, ഇതെല്ലാം ചെയ്തെങ്കിൽ മാത്രമേ നീ നിത്യജീവനിൽ പ്രവേശിക്കുകയുള്ളൂ എന്ന് യേശു ആ വന്ന മനുഷ്യനോട് പറഞ്ഞെങ്കിൽ ഇന്ന് നമ്മളോടും നീ ഈ കൽപ്പനകളെ പ്രമാണിച്ചെങ്കിൽ മാത്രമേ, ഈ വചനം പ്രമാണിച്ചെങ്കിൽ മാത്രമേ നിനക്ക് സ്വർഗരാജ്യത്തിൽ പ്രവേശിക്കുവാൻ, നിത്യകാലം ദൈവത്തോടൊപ്പം കഴിയുവാൻ നിനക്ക് കഴിയുള്ളൂ എന്ന് പറഞ്ഞു. അപ്പോൾ അവൻ പറയുകയാണ്, ഇത് ഞാൻ ചെറുപ്പം മുതൽ ഇത് ചെയ്തു വരുന്നു എന്ന് പറഞ്ഞു. യേശു അവനെ നോക്കി സ്നേഹിച്ചു എന്നവിടെ എഴുതിയിരിക്കുന്നു. യേശുവിനറിയാം ഇവൻ ഇതെല്ലാം ചെയ്യുന്ന ഒരു വ്യക്തിയാണ്, ഇവൻ ഇതെല്ലാം പ്രമാണിക്കുന്ന ഒരു വ്യക്തിയാണ്. അതുകൊണ്ടാണ് യേശു അവനെ നോക്കി സ്നേഹിച്ചത്. हिंदी में पढ़िए उसका 21 पढ़िए. यीशु ने उस पर दृष्टि की करके उससे प्रेम किया और उसे कहा, तुझ में एक बात की घटी है, एक बात की घटी है बोल रहे. तो यीशु ने उसमें दृष्टि किया, प्यार से दृष्टि किया, प्यार से दृष्टि किया करके उधर लिखा है. യേശു സ്നേഹത്തോട് അവനെ നോക്കി. അവൻ എന്താ ചെയ്തു വന്നത്? അവൻ എല്ലാ നിയമങ്ങളും പാലിച്ചു വന്നു. അവൻ അവൻ്റെ ജീവിതത്തെ സ്വർഗരാജ്യത്തിൽ എത്തിക്കുവാനുള്ള സകല കാര്യങ്ങളും അവൻ ചെയ്യുന്നുണ്ട്. ദൈവത്തിന് സന്തോഷമായി, കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിന് സന്തോഷമായി. യേശു बहुत खुश हो गया उसके ऊपर. फिर उसको बोला, एक कमी तुम्हारे अंदर है, एक कमी तुम्हारे अंदर है. वो कमी क्या है जरा पढ़िए. जो कुछ तेरा है उसे बेचकर कंगालों को दे और तुझे स्वर्ग में धन मिलेगा और आकर मेरे पीछे हो ले. देखो उधर ये कमी परमेश्वर का पुत्र यीशु मसीह उनको बता रहा है. क्या है? तुम्हारा जो कुछ है तुम बेच कर तुम कंगाल को दे दो, दरिद्र को दे दो. तुम जो जिसके पास नहीं है, जिसके पास नहीं है उसको दे दो. तो उसके पास क्या है? वो धनिक आदमी के पास क्या है? वो आत्मीयता में धनी हो गया है, वो आत्मीय प्रवृत्ति में धनी है. वो धनी अवस्था कंगाल, दरिद्र, आत्मा में दरिद्र होने वाला लोगों को दे दो करके बोल रहा है. आत्मा में कंगाल होकर आत्मीयता में बढ़ाई नहीं है उस व्यक्ति को, उस व्यक्ति लोगों को तुम दे दो करके बोल रहा है. तो तुम्हें स्वर्ग में संपत्ति मिलेगा. हालेलुया. അവനുള്ളത് വിറ്റ് ദരിദ്രന്മാർക്ക് കൊടുക്കുവാൻ യേശു തമ്പുരാൻ പറയുകയാണ്. എന്താണ് അവനുള്ളത്? അവൻ ചെറുപ്പം മുതൽ അവൻ സമ്പാദിച്ചത് എന്താണ്? ചെറുപ്പം മുതൽ അവൻ ചെയ്യുന്നത് അവൻ ദൈവിക നിയമമനുസരിച്ച് परमेश्वर का कल्पना के अनुसार बचपन से वो जी रहे. हालेलुया. वो उसका धन है. हालेलुया. यीशु मसीह बोला, ये धन तुम आत्मीय दरिद्रता में जीने वाला लोगों को बांट कर दे दो तो तुम्हें स्वर्ग में संपत्ति मिलेगा. मगर वो व्यक्ति क्या किया? देखो उस व्यक्ति क्या किया? उसका 22 पढ़िए. इस बात से उसके चेहरे पर उदासी छा गई और वो शोक करते हुआ चला गया क्योंकि वो बहुत धनी था. बहुत धनी था. ये धनी कौन सा अवस्था में धनी है? उसका धन संपत्ति के बारे में बोल रहे. तो वो समझ लिया
उसका परमेश्वर ने, यीशु प्रभु ने उसका आत्मीय धन के बारे में बोला तो उसने उसका भौतिक धन के बारे में सोचने लगा। हालेलुया। उसने सोचा उसका भौतिक धन संपत्ति भेज कर कंगाल को देखकर ये कंगाल बन जाए करके बोला होगा करके सोच लिया। मगर यीशु ने बोला, तू बचपन से लेकर तुम जो आत्मीयता में संपत्ति पाया है, आत्मीय संपत्ति पाया है, उस आत्मीयता तुम दूसरों को बांट कर दे दो। तू जो आत्मीय प्रवृत्ति कर रहे, तू आत्मीय प्रवृत्ति जो वचन पालन कर रहे, वो दूसरों को सिखाओ, वो दूसरों को भी दे दो, क्योंकि वो लोग भी अनंत काल का जीवन में प्रवेश करने के लिए योग्यता उन लोगों को भी मिले। मगर वो धनी व्यक्ति क्या हो चिंता किया, उसका धन संपत्ति के बारे में, इस दुनिया का धन संपत्ति के बारे में बोला करके सोचकर ये बहुत दुखी होकर, निराश होकर ये वापस चले गया करके उधर लिखा है। അവൻ ദുഃഖിച്ച് കടന്നു പോയതായിട്ട് അവിടെ പറയുവാനിടയായി തീർന്നു. നമ്മളെല്ലാവരും ഇന്ന് ആ ദുഃഖത്തിലാണ്. കർത്താവിനോട് അടുത്താൽ എനിക്ക് എൻ്റെ സ്വത്തും സമ്പത്തും വിട്ടുകളയേണ്ടി വരുമോ എന്നുള്ള ചിന്തയിലാണ് നാം ഓരോരുത്തരും ദൈവത്തിലേക്ക് അടുത്തു വരാത്തത്, വചനം പാലിക്കാത്തത്, വചനപ്രകാരം ജീവിക്കാത്തത്. ലോകത്തിൽ കർത്താവ് ഈ വചനം പറഞ്ഞതുകൊണ്ട് മനുഷ്യരെല്ലാം പേടിച്ചിരിക്കുകയാണ്. मनुष्य सब डर गया। ये वचन पढ़ने का समय उधर लिखा है, तुम्हारा धन संपत्ति भेज कर कंगाल को दे दो। ये मात्यु का सुसमाचार में 5वां अध्याय में बोला है, आत्मा में जो दरिद्र है वो भाग्यवान व्यक्ति है। क्यों ऐसा बोला होगा? आत्मा में जो दरिद्र है वो भाग्यवान है करके लिखा है, क्योंकि वो आत्मा में दरिद्र व्यक्ति कभी भी आत्मीयता पाने के लिए, वो संपत्ति पाने के लिए दौड़ेगा, वो जरूर स्वर्ग राज्य में जाएगा। आत्मीय दारिद्र्य अवस्था, आत्मीय कंगालपन हमें है करके हमें मालूम पड़ेगा तो हम वचन सुनने के लिए जाएगा, संपूर्ण समर्पण के साथ प्रभु का वचन सीखने के लिए कोशिश करेगा। ആത്മാവിൽ ദരിദ്രരായവർ ഭാഗ്യവാന്മാരാകുന്നത് എങ്ങനെയാണ്? അവരുടെ ആത്മാവിലെ ദാരിദ്ര്യം അവരെ കൂടുതൽ വേല ചെയ്യാൻ, ദൈവത്തിൻ്റെ വചനം പ്രാപിക്കുവാൻ തക്കവണ്ണം ഓടി നടന്ന് ദൈവവചനം കേൾക്കുവാനും അത് അംഗീകരിക്കുവാനും അതിൻ പ്രകാരം ജീവിക്കുവാനും തക്കവണ്ണം അവര് പരിശ്രമിക്കും. അതുകൊണ്ട് അവർ ഏത് ഭാഗ്യം പ്രാപിക്കും? സ്വർഗരാജ്യം അവർ പ്രാപിക്കും. അതാണ് അവരുടെ ഭാഗ്യം. ഇന്ന് കർത്താവ് ഈ ധനികനായ മനുഷ്യനോട് പറയുകയാണ്, നീ നിന്റെ സമ്പത്ത് വിറ്റ് ദരിദ്രന്മാർക്ക് കൊടുക്ക. ദൈവം യേശുക്രിസ്തു ഏത് ദരിദ്രനെ കുറിച്ചാ പറഞ്ഞത്? ആത്മാവിൽ ദരിദ്രരായവനെ കുറിച്ചാണ് പറഞ്ഞത്. കാരണം ആ വന്ന വ്യക്തി ആത്മാവിൽ സമ്പന്നനാണ്. ഹല്ലേലൂയ. അവൻ നിത്യരാജ്യം പ്രാപിക്കുവാൻ വേണ്ടി യോഗ്യതയുള്ളവനാണ്. എന്നാൽ ആ യോഗ്യത വെച്ചോണ്ടിരിക്കുക മാത്രമല്ല, നീ യോഗ്യനായതുപോലെ അനേകരെ യോഗ്യതയുള്ളവരാക്കി മാറ്റുവാൻ കർത്താവായ യേശുക്രിസ്തു പറയുകയാണ്. അത് മനസ്സിലാക്കുവാൻ കഴിയാതെ പോയി ആ വ്യക്തി ദുഃഖിച്ച് അത് ധനവാനാകയാൽ ഈ ലോകത്തിലെ നല്ല വീടും നല്ല കൊട്ടാരം പോലുള്ള വീടും നല്ല വണ്ടിയും നല്ല ഏക്കർ കണക്കിന് വസ്തുവുമുള്ള ആ വ്യക്തിയോട് കർത്താവ് പറഞ്ഞത് അവന് മനസ്സിലാക്കാൻ കഴിഞ്ഞില്ല എന്നുള്ളതാണ്. यीशु जो बोला है वो समझ में उसको नहीं आया। कौन सा संपत्ति भेजना मांगता है? उनका आत्मीय संपत्ति के बारे में यीशु ने कहा है। तो हमारा आत्मीय संपत्ति भेजकर दूसरों को देने के लिए हम तैयार रहे क्या?
ഹല്ലേലൂയ, സ്തോത്രം. ആത്മീയ സമ്പത്തി, നമ്മുടെ ആത്മീയമായ സമ്പത്ത് നമ്മൾ വിറ്റ് മറ്റു പലർക്കും, ആത്മാവിൽ ദരിദ്രരായ മനുഷ്യർക്ക് ഭാഗിച്ചു കൊടുക്കണം എന്നുള്ളത് ദൈവത്തിൻ്റെ നിയമമാണ്. അത് നമ്മളിൽ നാം ഭാഗിച്ചു കൊടുക്കുന്നില്ല എങ്കിൽ അത് നമ്മളിൽ ദൈവം കാണുന്ന ഒരു കുറ്റമായിട്ട് നമുക്ക് കാണുവാൻ കഴിയും. അപ്പോൾ നമ്മളിൽ ആ വ്യക്തിയിൽ ദൈവം എല്ലാം കണ്ടു, അവനെല്ലാം ചെയ്യുന്നവനാന്ന് കണ്ടു, അവനെ സ്നേഹിച്ച് അവനെ നോക്കി. എന്നിട്ട് പറഞ്ഞു, ഇത് നിന്നെ മാത്രമേ സ്വർഗത്തിൽ കൊണ്ടുപോകത്തുള്ളൂ, നിന്നിലൂടെ അനേകര് സ്വർഗത്തിൽ പ്രവേശിക്കണമെന്നാണ് എൻ്റെ ആഗ്രഹം. അതുകൊണ്ട് നിനക്കുള്ളത് വിറ്റ് നീ മറ്റുള്ളവർ കൂടെ കൊടുക്ക. ഹല്ലേലൂയ. ഇതാണ് ദൈവം പറഞ്ഞത്, ഇതാണ് യേശു ക്രിസ്തു പറഞ്ഞത്. തുമാര ജോ കുച്ച് ഹൈ वो संपत्ति, जो आत्मीय संपत्ति तुम पाया है, तू बचपन से करके आ रहा है, वो दूसरों को भी करने के लिए सिखा दो. और देखो शिष्यों को देखकर यीशु क्या बोला. 23 पढ़ेगा तो उधर हमें मालूम पड़ता है. यीशु ने चारों ओर देखकर अपने चेले से कहा, धनवानों का परमेश्वर के राज्य में प्रवेश करना कैसा कठिन है. बस तो उधर परमेश्वर यीशु प्रभु चारों तरफ देखने के बाद शिष्य लोगों को बोला, तुम लोग सुनो, ये धनवान स्वर्ग राज्यത്തിൽ प्रवेश करना मुश्किल पड़ेगा. हालेलुया. उसका पूरा प्रार्थना जीवन वो धन संपत्ति के वजह से नष्ट हो जा, स्वर्ग नष्ट कर सकता है. हालेलुया. ये मनुष्य के तरह है हम लोग भी, तो हमें स्वर्ग प्रवेश करना मुश्किल पड़ेगा. तो वो धन संपत्ति को प्यार करने वाला व्यक्ति था. तो धनवान स्वर्ग में प्रवेश करना मुश्किल पड़ेगा करके लिखा है. उसका धन संपत्ति को तुच्छ मानने के लिए पौलुस ने बोला, पौलुस के बारे में मैंने सुना है, उसको 2-3 शिप था करके बोला है. 2-3 वो प्रभु यीशु में आने का समय 2-3 शिप और स्थान, मान और सभी संपत्ति पौलुस के पास था. मगर पौलुस ने यह सब तुच्छ मानकर यीशु प्रभु का सुसमाचार फैलाने के लिए निकल गया. तो धन संपत्ति के ऊपर ज्यादा ध्यान देगा तो हमारा जीवन निष्फल हो जाएगा करके ബൈബിൾ में पढ़ रहा है. നമ്മുടെ ധനത്തെയും നമ്മുടെ സ്വത്തിനെയും സമ്പത്തിനെയും മാത്രമാണ് നമ്മൾ സ്നേഹിക്കുന്നത്, അത് നിലനിൽക്കാൻ വേണ്ടിയുള്ള പ്രാർത്ഥനയാണ് നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കുന്നതെങ്കിൽ നാം പ്രാർത്ഥിച്ച പ്രാർത്ഥന നമ്മെ സ്വർഗരാജ്യത്തിൽ എത്തിക്കുവാൻ കഴിയാതെ പോകുമെന്ന് ഈ വചനം നമ്മെ പഠിപ്പിക്കുകയാണ്. കർത്താവ് പറയുന്നു, ധനവാൻ സ്വർഗരാജ്യത്തിൽ പ്രവേശിക്കുകയില്ല. എന്നാൽ നമുക്കറിയാം, കർത്താവിൻ്റെ വേലയ്ക്കായി ഇറങ്ങിയ, കർത്താവിൻ്റെ വിളി കേട്ട് ഇറങ്ങിയ അബ്രഹാമിന് ധൻ സമ്പത്തി ഒത്തിരിയും ദൈവം കൊടുത്തു. അരിമത്യയിലെ ജോസഫ് യേശുവിനെ സ്നേഹിച്ച യേശുവിൻ്റെ ശിഷ്യനായിരുന്നു. അവന് വേണ്ടി മാത്രം പാറയിൽ വെട്ടിയുണ്ടാക്കിയ കല്ലറയിലാണ് യേശുവിനെ വെച്ചത്. അവൻ്റെ കല്ലറയാണ്. ഞാനിത് ഒത്തിരി പൈസ കൊടുത്ത് കല്ലറ ഉണ്ടാക്കിയതാണെന്ന് അവൻ വിചാരിച്ചില്ല. ഇത് യേശുവിന് കൊടുക്കാൻ അവൻ മനസ്സ് വെച്ചു. കർത്താവിനോട് അടുത്തു വന്നവർക്കെല്ലാം ഇഷ്ടം പോലെ ധനമുണ്ടായിരുന്നു, സമ്പത്തുണ്ടായിരുന്നു. ഇല്ലാത്തവർക്ക് ദൈവം ഒത്തിരിയും ധനവും സമ്പത്തും കൊടുത്തിട്ടുണ്ട്. जो परमेश्वर के नजदीक आया, बहुत से लोगों को परमेश्वर धन संपत्ति दिया है, मगर बहुत लोग धन संपत्ति वाला परमेश्वर के पास, यीशु प्रभु के पास आया है. मगर धन संपत्ति वाला आएगा तो भी, यीशु धन संपत्ति देगा तो भी, वो धन में, वो संपत्ति में हमारा मन लगना नहीं मांगता है. उसको तुच्छ मानने के लिए परमेश्वर बोल रहे.
अब्राहम के बारे में हमें मालूम है, अब्राहम जो जो जगह में देखेगा वो सब तेरा है करके यीशु परमेश्वर बोला है। उसको वो पूरा देश दे दिया, मगर उसके साथ उसका भाई, चचेरा भाई लोत, उनको लड़ने का समय है, धन संपत्ति के लिए लड़ने का समय है। अब्राहम ने क्या किया? लोत को बोला तुमको जो मांगते लेके जाओ, जो जगह मांगते तुम ले लो, तुम जो चुनने के बाद बाकी जो आते हैं वो मैं ले लेगा। लोत ने क्या किया? एकदम सुंदर जगह चुनकर ले लिया, मगर परमेश्वर दिया करके मालूम पड़ा वो अब्राहम ने वो जो लोत ले लिया उसको नहीं देगा करके कभी नहीं बोला है। बाकी जो जगह अब्राहम ले लिया, मीन्स ये धन संपत्ति अब्राहम को कोई चीज का कुछ भी नहीं देगा करके उसको मालूम था। वो परमेश्वर सब कुछ देने वाला परमेश्वर है करके विश्वास करते हुए आगे गया। जो अच्छा जगह चुना हुआ लोत को क्या हो गया? लोत सोदोम गोमोरा चुन लिया था, वो सोदोम गोमोरा आग में जल गया करके लास्ट में हमें मालूम पड़ता है। कितना भी अच्छा जमीन संपत्ति हम रखकर हम उसको प्यार कर कर उपाप कर कर हम जी रहे, तो एक दिन आएगा वो कोई काम का चीज नहीं रहेगा हमारे लिए। इसके लिए धन संपत्ति को प्यार नहीं करने का, तुच्छ मानने का, पौलुस लिखा के समान हम धन संपत्ति को तुच्छ मानकर बाजू में रखकर परमेश्वर का विषय में संपन्न होने के लिए हमें तैयार होना है। उधर उसका 24 में लिखा है, അവന്റെ ഈ വാക്കിനാൽ ശിഷ്യന്മാർ വിസ്മയിച്ചു। शिष्य लोगों को आश्चर्य हो गया, धनवान स्वर्ग राज्य में नहीं प्रवेश करेगा करके बोला हुआ यीशु प्रभु का बातों में वो आश्चर्य हो गया शिष्य लोगों को, क्योंकि उनके चारों तरफ खड़ा रहने वाला सभी लोग धनवान लोग हैं। मगर परमेश्वर कौन सा धन के बारे में बोला है वो समझने के लिए उस व्यक्ति को भी नहीं हो गया, ये 6 लोगों को भी हो गया नहीं। और उधर 24 का बाकी पड़ेगा तो, എന്നാൽ യേശു പിന്നെയും മക്കളെ സമ്പത്തിൽ ആശ്രയിക്കുന്നവൻ ദൈവരാജ്യത്തിൽ കടക്കുന്നത് എത്ര പ്രയാസം, ധനവാൻ ദൈവരാജ്യത്തിൽ കടക്കുന്നതിനേക്കാൾ ഒട്ടകം സൂചിക്കുഴയിലൂടെ കടക്കുന്നത് എളുപ്പമെന്ന് ഉത്തരം പറഞ്ഞു। ഹിന്ദി में पढ़िए वो। चेलो उसके बातों से अचंभित हुआ। इस पर यीशु फिर उनसे कहा, हे बालकों, जो धन पर भरोसा रखता है उनके लिए परमेश्वर के राज्य में प्रवेश करना कैसा कठिन है। परमेश्वर के राज्य में धनवान के प्रवेश करने से ऊंट का सुई के नाके में से निकल जाना सहज है। हालेलुया। ധനവാൻ സ്വർഗരാജ്യത്തിൽ പ്രവേശിക്കയില്ല എന്ന് പറയുന്നതിന്റെ ഉദ്ദേശം എന്താ? അവൻ ധനത്തിൽ മാത്രം ആശ്രയിച്ച് ജീവിക്കും। ധനം വർദ്ധിപ്പിക്കാനും ധനം കുറയാതിരിക്കാനും ധനത്തെ സംരക്ഷിക്കാനും അവൻ പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ടേയിരിക്കുന്നു। तो धन को हम एक बाजू में रखकर हम परमेश्वर से प्रार्थना करेगा तो धन बढ़ते रहेगा और परमेश्वर हमारे ऊपर खुश होते रहेगा। यही परमेश्वर बोला है। परमेश्वर को मालूम है इस दुनिया में जीने के लिए धन दौलत का जरूरत है। जितना उनका बच्चे लोगों को मांगते हैं उतना परमेश्वर देने वाला परमेश्वर है। तो हमारा चिंता कैसा है धन के बारे में, हमारा स्वर्ग राज्य के बारे में चिंता क्या कैसा है,
हम क्यों प्रार्थना करता है, उसी के हिसाब से परमेश्वर का प्रवृत्ति हमारे ऊपर आएगा. നമ്മുടെ പണം ദൈവരാജ്യത്തിന് പ്രയോജനപ്പെടട്ടെ. നമ്മുടെ സമ്പത്തി परमेश्वर का राज्य के लिए काम आना मांगता है. ദൈവരാജ്യത്തിന് പ്രയോജനമുള്ള ഒരു വ്യക്തിയായി നാം മാറണം. നാം അനേകരെ ദൈവരാജ്യത്തിലേക്ക് പ്രവേശിപ്പിക്കുവാൻ തക്കവണ്ണം പ്രയത്നിക്കുന്നവരായിരിക്കണം. നമുക്ക് കിട്ടുന്ന ദൈവവചനം നാം മറ്റുള്ളവർക്ക് കൊടുക്കുവാൻ തക്കവണ്ണം, നാം പഠിക്കുന്ന ദൈവവചനം മറ്റുള്ളവർക്കും കൂടി പ്രയോജനപ്പെടുവാൻ തക്കവണ്ണം ഇടയായി തീരണം. हम जो वचन सीखते हैं वो वचन दूसरों को फायदा होने के लिए, हमको फायदा होने के साथ साथ दूसरों को भी फायदा होने के लिए, और नहीं तो दूसरों को भी स्वर्ग राज्य में प्रवेश कराने के लिए वो वचन यूज करना है. हालेलुया. तो परमेश्वर पत्रोस से कहा तुम जो कुछ, तो पत्रोस बोला मैंने सब कुछ छोड़कर तुम्हारे पीछे आया है, तो हमको क्या मिलेगा? परमेश्वर बोला तुम्हें सब कुछ मिलेगा इस दुनिया में. तू क्या क्या छोड़ते हैं परमेश्वर का सुसमाचार के लिए, वो सब कुछ मैं देगा. तो परमेश्वर का राज्य के लिए हम क्या क्या छोड़ेगा, सुसमाचार के लिए क्या क्या छोड़ेगा, वो सब कुछ परमेश्वर हमें देगा. हालेलुया. इसके लिए हमारा परमेश्वर अनंत काल का जीवन भी, हम परमेश्वर का वचन के अनुसार जिएगा तो अनंत काल का जीवन भी हमारे जीवन में डाल देगा. हालेलुया. हम वही उद्देश्य में जीने वाला व्यक्ति है. हमें अनंत काल का जीवन प्राप्त करना है. तो उसके लिए हमें क्या क्या दूर रखने का है, क्या क्या नज़दीक रखने का है, वो परमेश्वर हमें सिखा रहा है. कोई चीज़ हमें दूर रखना मांगता है. हमारा धन दौलत, हमारे बच्चे लोग सब थोड़ा दूर रहेगा तो हमें परमेश्वर के लिए जीने के लिए मिलेगा. हालेलुया. हमारा चिंता पूरा परमेश्वर को देने के लिए ये वचन हमें सहायता करे. प्रभु ये वचन के द्वारा सबको आशीष करे. आमीन. सूम के जरिए, यूट्यूब के जरिए देखने वाला, सुनने वाला हर एक व्यक्ति को प्रभु यीशु के नाम से आशीष होने के लिए हम प्रार्थना करता हूँ. पिता आपने प्रार्थना सुन लिया, इसके लिए धन्यवाद. यीशु के नाम से आमीन. ഈ യൂട്യൂബ് ചാനൽ നിങ്ങളെല്ലാവരും സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യണം, ഷെയർ ചെയ്യാൻ മറക്കരുത്. എല്ലാവർക്കും ഷെയർ ചെയ്ത് കൊടുക്കുക. ദൈവനാമം നമ്മളിൽ കൂടി മഹത്വമെടുക്കുവാനിടയായി തീരട്ടെ. ദൈവം എല്ലാവരെയും അനുഗ്രഹിക്കുമാറാകട്ടെ.